ही स्पर्धा 3 गटात होणार आहे. गट क्रमांक 1 इयत्ता 6वी व 7वी, गट क्रमांक 2 इयत्ता 5वी व गट क्रमांक 3 8वी व 9वी. स्पर्धेचे निकष आत्मविश्वास, शब्दफेक, अभिनय, पाठांतर आणि परीक्षकांचे अभिमत हे आहेत. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. परीक्षेला प्रत्येकाच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. ही परीक्षा म्हणजे भावी जीवनाचा पायाच. आनंदी मनाने आणि उत्साहाने अभ्यासाला लागलं की यशाची दारं सहजपणे उघडले जातात. त्याचीच प्रचिती देणारी नाट्यछटा आता आपल्यासमोर सादर होणार आहे. इयत्ता 7वी अ चा अर्जुन जानकर सादर करत आहे नाट्यछटा माझी 10वी. झालं, संपली बघ एकदाची परीक्षा. गेले वर्षभर कशाला, 1.25 वर्ष जवळजवळ झालं असेल. फक्त 10वी आणि 10वीच. आज हा शेवटचा संस्कृतचा पेपर झाला आणि कसं मोकळंच वाटते. थोडं बरं आणि थोडं वाईटही. काय झिंग असते नाही 10वीची. अगदी पहिल्यापासून किती अलर्ट होतो आपण. वर्गात शिकवलेल्या प्रत्येक विषयाचा प्रत्येक टॉपिक आधी माझाच वाचून झालेला असायचा. तसं नियोजन लावलं होतं मी. आमच्या शिंगारे सरांनी मला शिकवलं नियोजन कसं लावायचं आणि लावलेल्या नियोजनानुसार अभ्यास कसा करायचा ते म्हणजे ग्रेटच. पण आत्तापर्यंत प्रत्येक वर्षी वार्षिक, अर्धवार्षिक, तोंडी, चाचणी अशा अनेक परीक्षा दिल्यातच की मी. पण ही 10वीची SSC बोर्डची परीक्षा देताना मोठी मज्जा आली. आजचा शेवटचा पेपर सोडवताना माझ्या असं लक्षात आलं की एकदा का 11चे 3 टोल पडले की मी माझ्या उत्तरपत्रिकेत असा काही दंग होऊन जातो की मग माझ्या जगात फक्त उत्तरपत्रिका, प्रश्नपत्रिका, पेन आणि मी. बस वर्षभर छान अभ्यास केला ना की त्या विषयात दंग होऊन परीक्षा देण्याची जी अमूल्य मजा आहे ना ती चाकता येते. त्याची सर नाही त्याची सर कशालाच येत नाही. मला ना त्या परीक्षा केंद्रावरची रचना फार आवडते. अगदी शांतता, न गोंधळ, न गोंगाट, न गडबड. अगदी पीन पडली तरी आवाज येईल एवढी शांतता फक्त परीक्षा केंद्रावरच अनुभवता येते. आणि अशा शांततेत शांत चित्ताने विना अडथळा त्या कोऱ्या स्वच्छ कागदावर एक प्रश्न सोडवत जायचं आणि अशा उत्तरांची माळ तयार करत जायचं आपल्या वेगाने आणि आपल्या हस्ताक्षराने. हे फार छान असतं. मला ना या परीक्षेचा मोह पडतो. खरंच आज माझी जी अवस्था झाली आहे ना ती प्रत्येक पेपरच्या नंतर झाली बरं का. पण आज जरा हे सगळं निवांतपणे शब्दात येते कारण आज पेपर संपलेत ना. मी जेव्हा पहिला पेपर दिला 10वीचा तेव्हा एक थ्रिल होतं. पण नंतर झाली सवय त्या सगळ्या वातावरणाची आणि झाली सवय म्हणता ते सगळं संपलंही. हो, अजून एक 10वीला गेल्यानंतर आपल्या उत्तरपत्रिकेवर आणि आपल्या परीक्षा आणि इतर 1-2 कागदावर आपली सही करावी लागते. आपली सही आपण मोठे होण्याची खरी पावती. ह्यावेळेस अभ्यासाबरोबरही सह्या करण्याचा किती सराव केला मी. आता अशी झक्कास सही करताना मी अर्जुन. हो, अजून एक माझं हॉल तिकीट. हे नुसतं आता हॉल तिकीट नाही राहिलेलं, ही एक संस्मरणीय अविस्मरणीय गोष्ट झाली माझ्यासाठी. माझा 10वीचा परीक्षा क्रमांक, माझा 10वीचा फोटो, हे सर्व डिटेल्स तर आहेतच यावर. पण माझ्या वर्गावर येणाऱ्या सर्व सर मॅडमच्या सह्या आहेत यावर. आणि योगायोग मला शिकवणाऱ्या 10वीच्या सर्व शिक्षकांच्या सह्या तारखेनिश्चित आहेत यावर. वाव, किती छान. हे मी असं जपवून ठेवीन आणि पुढे कधी शाळेत जाईन ना तेव्हा नक्की घेऊन जाईन. पुढे खूप वर्षानंतर जेव्हा मी कोणी मोठा माणूस झाल्यावर. हे मोठं होणं खरंच फार छान असतं. याला अनेकांनी विविध नावांनी संबोधलंय. कोणी म्हणतं हे सुरवंटाचं फुलपाखरात होणार रूपांतर आहे. हो, मोठं होत जाणं म्हणजे विविध अंगांनी फुलत जाणंच आहे. हे 10वीचे सगळे विषय म्हणजे या फुलण्याचे विविधांगच नव्हेत का. भाषाविषय शिकत असताना त्या भाषेतील गोडवा, त्या संस्कारांचा, संस्कृतीचा परिचय होत जातो. भाषेतील काव्य तर आयुष्याला किती गोडवा देऊन जातं. त्या कविता चालीवर म्हणताना त्याचा असं हृदयाला भिडणं, शब्दांचा ओलावा कळणं किती छान. गणित आणि विज्ञान हे विषय तर बुद्धीला, जिज्ञासेला नेहमी साथ घालत असतात. हे असेच का या प्रश्नाला पकडून उत्तरांची साखळी करत पुढे जाता येते.
बीजगणितातले सेट्स, ट्रिग्नोमेट्री, सर्कल हे धडे तर अगदी चॅलेंजेस वाटतात मला. आणि असं चॅलेंज दिसलं की त्यावर तुटून पडायला होतं. भूमितीतले प्रमेय सोडवणं ही अशीच एक मजा. एक एक पायरी आपल्या बुद्धीने आणि तर्कशास्त्राने सोडवत बरोबर उत्तरापर्यंत यायचं. ज्या मज्जा असते यात. सामाजिक शास्त्राची मज्जा आणखीनच वेगळी. काय खजिना दडलेला असतो इतिहासात. आपल्या ग्रंथालयातील अनेक थोर महात्म्यांचे चरित्र 8वी 9वीतच वाचल्यामुळे इतिहास भूगोलचा अभ्यास करताना पुस्तकाबाहेर येईल संदर्भ माहीत असण्याची मजा वेगळीच घेता आली. आणि आता पुढे काय या प्रश्नाचं उत्तर देणं माझ्यासाठी खूप अवघड आहे. मला सगळेच विषय आवडतात आणि त्यातील एखादा विषय पुढील शिक्षणासाठी निवडणं म्हणजे किती कठीण. हे काय झाले मला आज किती वेळाच्याने मी एकटाच बडबडतोय. कोणीतरी हाक मारते बहुतेक मला. हो आलोच. आज मित्रांमध्ये भरपूर मजा येणार आहे आणि रात्री आईबाबांबरोबरही गप्पा मारायच्यात. हो आलोच. आता दुसरं सादरीकरण या ठिकाणी होणार आहे. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का आणि तसेच का. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा. पण का विचारायचा प्रश्न? आपली जिज्ञासा पूर्ती करण्यासाठी की समोरच्याची फिरकी घेण्यासाठी हे नेमकेपणाने ठरवता आले पाहिजे. हाच संदेश घेऊन येत आहे पुढची नाट्यछटा इयत्ता 7वी ब ची कुमारी वैष्णवी बिरादार. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा. मला अजूनही शंका येते. गेले महिनाभर आजोबा खरंच सहज म्हणून आले होते की आई बाबांनी त्यांना मुद्दाम बोलवून घेतलं होतं माझ्यासाठी की माझ्यातल्या व्रात्यापणासाठी. कोची बाराखडी शिकल्यानंतर माझ्या हाती जणू वॉशिंग्टनची कुऱ्हाडच आली. कधी, कसे, का, कुणाला, केव्हा, कुणी, कोणासाठी हे काकीचे शब्द वापरून पाहिजे तेवढी प्रश्न तयार करता येतात. हे माझ्या लहानग्या मनाला आपोआप मगले. मग काय माझे प्रश्नप्रेमही वाढतच गेले. कुत्र्याची शेपूट वाकडं का हा तर अगदी जगप्रसिद्ध प्रश्न झाला. मला तर माहीतच नाही बुवा कुत्र्याची शेपूट वाकडी का असते. माहिती कोणाला नाही. सूर्य पूर्वेलाच का उगवतो. उजव्या हातानेच का जेवायचे. अभ्यास केलाच नाही तर काय बिघडले. आपल्या उजव्या हाताचा अंगठा एकलव्याने कसा कापला असेल बरे. नील आर्मस्ट्रॉंगने चंद्रावर पहिल्यांदा कुठले पाऊल टाकले. डावे की उजवे अशा असंख्य प्रश्नांची भेंडोळी माझ्या तोंडातून सटासट बाहेर पडायची. मला आठवतंय आई बाबा शेजारी पाजारी नातेवाईक सगळे मला म्हणजेच माझ्या प्रश्नांना टाळू लागले. याचा प्रश्न विचारण्याचं करावं काय. या प्रश्नाचे उत्तर आई बाबांना मिळेना. आणि मग मागच्या महिन्यात आले आजोबा. मी आजोबांचं घरात स्वागत केलं. तेच आजोबा एक प्रश्न विचारू असं. पण त्यांनी माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरविला आणि म्हणाले हो विचार ना. मला प्रश्न विचारणारी मुले खूप आवडतात. आजोबा खूप म्हणजे नेमके किती हो. माझा प्रश्न तयारच. तर काय त्यांनी एक मोठं वेळापत्रक आखलं. रोज संध्याकाळी शाळेतून आलं अभ्यास पूर्ण केला की मैदानावर फिरायला जायचं आणि तिथे मी त्यांना हवे तेवढे प्रश्न विचारायचे. मी पण तयारच होतो. दुसऱ्याच दिवशी शाळेतून येताना मी जाम वैतागलो होतो. आमच्या शाळेचा एक विचित्र नियम आहे. शाळेत आम्हाला दुपारच्या डब्यात फक्त पोळी आणि भाजीच आणायला लावतात. मी आजोबांना विचारले आजोबा असला कसला हो नियम. दररोज पोळी भाजी. मुळात नियम हवेच कशाला. तर उत्तर म्हणून आजोबांनी मलाच प्रश्न विचारला तुझा आक्षेप कशाला आहे. कोणताही नियम असण्याला की डब्यात पोळी भाजी आणा या नियमाला.
असा नियम करण्यामागे शाळेची कोणती कारणे असतील? मला प्रश्न विचारण्याची पक्की सवय हो, पण उत्तर देण्याची नाहीच. मी बुचकळ्यातच पडलो. मग म्हणाले, ठीक आहे ठीक आहे, काही घाई नाही, या प्रश्नाचे उत्तर उद्या दिले तरी चालेल. तुला प्रश्न विचारायला खूप आवडते. प्रश्न विचारणे चांगले, पण दुसऱ्या दिवशी खूप विचार करून करून मी अगदी उत्तर तयारच ठेवले. दुसऱ्या दिवशी फिरायला जाताना मी आजोबांना उत्तर सांगितले, तर आजोबांनी त्यावरून आणखीन पुढचा प्रश्न विचारला. तेव्हा मला कळाले की एकाच प्रश्नाला अनेक उत्तरे असू शकतात. असे करता करता मी आजोबांना अनेक प्रश्न विचारत गेलो. आजोबाही मला कधी नीट उत्तरे देत, तर कधी प्रतिप्रश्न विचारित. असा आमचा प्रश्नांचा खेळ छानच रंगला. आमची ही प्रश्न उत्तरांची जुगलबंदी दिवसेंदिवस रंगू लागली. मी आता मोठा आहे की लहान? नेहमी खरे का बोलावे? मित्र चुकीचे वागत असेल तर काय करावे? उपवासाला साबुदाण्याची खिचडीच का चालते? शून्याने कशालाच का भाग जात नाही? या जगात 2 आणि 2 म्हणजे 4 असं नसतं, असं आजी का म्हणते बरं? अशा असंख्य प्रश्नांची भेंडोळी माझ्या तोंडातून सटासट बाहेर पडायची. याचे प्रश्न सटासट बाहेर पडायची आणि मग मला सटासट बाहेर पडायची. मग याचा प्रश्न विचारण्याचं करावं काय? या प्रश्नाचे विचार करून करून मी अगदी उत्तर तयारच ठेवले. मग काय, काही दिवसांनी आजोबाच मला जास्त प्रश्न विचारतात हे माझ्या पक्क लक्षात आलं. एके दिवशी मी त्यांना सरळ खिंडीतच गाठलं. म्हणालो, तुम्हीच मला उलट प्रश्न का विचारता? तर म्हणतात कसे, खरे तर या प्रश्नाचे सरळ उत्तर मी तुला दिले नसते, पण आता माझा जायचा दिवस जवळ आला आहे, त्यामुळे मी तुला या प्रश्नाचे उत्तर देतो. आणि मग आजोबा मला प्रश्नाचे उत्तर देतो म्हणून काय बाई? तुला प्रश्न विचारायला खूप आवडते. प्रश्न विचारणे चांगले, पण आपण प्रश्न कशासाठी विचारित आहोत हे देखील महत्त्वाचे. प्रश्न विचारणे चांगले, पण आपण प्रश्न कशासाठी विचारित आहोत हे देखील चांगले. प्रश्न आधी स्वतःला विचारायचे, त्याची उत्तरे शोधायचा आटोकाट प्रयत्न करायचा. आपला प्रयत्न अपुरा ठरल्यावर अधिक ज्ञानी माणसाकडे जाऊन त्याची उत्तरे समजून घ्यायची. हे तुला उमगावे म्हणून हा सारा खटाटोप. शेवटी मी आजोबांना वचन दिले, मी ज्ञानार्थी होणार, उगीच गर्विष्ठपणे प्रश्न विचारणार नाही. धन्यवाद. तिसरी नाटिका सादर करण्यासाठी येत आहे स्नेहा काळे. स्वप्न पाहायला आवडते का तुम्हाला? आणि हो, पहाटेची स्वप्न खरी होतात म्हणे, पण स्वप्न पाहायला पहाटे झोपू तरी दिलं पाहिजे. इयत्ता 6वीच्या स्नेहाला किमान रविवारी तरी खूप झोपायचे आणि छान छान स्वप्न पाहायचे आहेत. जरा बघूया तरी हिची रविवारची झोप पूर्ण होते का, आणि स्वप्न देखील रविवार माझ्या आवडीचा. ला 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 ला. मला एक गाणं फार आवडतं, सांगू कोणतं? रविवार माझ्या आवडीचा, रविवार माझ्या आवडीचा. ओहो, काय मस्त लोळत पडता येतं. अगदी 8-9 वाजले तरी पांघरुणातून उठायचं नाही. आई हाक मारत असते, पण हो ग उठते ग करत डोक्यापर्यंत पांघरून घ्यायचं. पहाटे पहाटे तर अगदी मस्त झोप लागते, शिवाय स्वप्नही पडतात. आणि 8-9 वाजेपर्यंत झोपलं तर एखादं चांगलं स्वप्न पडण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ, परीक्षेत पहिला नंबर आला असं देखील स्वप्न पडू शकतं. पहाटेची स्वप्ने खरी होतात म्हणे, त्यामुळे झोप फार महत्त्वाची. झोपू दे ग, आठवड्यातून एक तर दिवस मिळतो झोपायला. असं बाबा जर आईवर हिक असला की ती देखील उठवायचा नाद सोडून देते. कधी कधी खूपच चिडली की म्हणते, पण लोळत मला काय, जे झोपतं त्याचं नशीबच झोपतं. मग मी आणि माझं नशीब स्वप्न बघत बघत साखर झोपेत अगदी विरघळून जातो.
आज पहाटे सुद्धा किती छान स्वप्न पडलं होतं बरं. मी पक्षी झाले तर असा बाईंनी काल निबंध लिहून आणायला सांगितला होता आणि मी तर खरोखर पंख लावून झाडावर बसले होते. आहा, काय मस्त वाटत होतं म्हणून सांगू. गारगार हवा, पानांची सळसळ, अवतीभोवती फुलंच फुलं. मी पंख पसरून आकाशात झेप घेणारच तेवढ्यात जोरात माझे कोणीतरी पंख ओढले. आई ग, मी जोरात ओरडले. तेवढ्यात माझं लक्षात आलं की अरे आपण तर पक्षी आहोत. मंजूळ आवाजाचं गायचं सोडून हा कुठला काढला आवाज घशातून. हे माझं मलाच कळल्यामुळे मी एकदम खुश झाले आणि पक्ष्यांच्याच भाषेत ओरडले, कोण आहे? तुझी आई, युअर मदर. हा ठेवणीतला आवाज ऐकल्यावर तर माझी खात्रीच पटली की पक्षीनंच माझी आई मला रागवते. मग मी पण तिच्यावर रागवण्यासाठी डोळे वटारले. बघते तर काय, समोर माझ्या आईसाहेब माझं मऊ मऊ पांघरून खसा खसा ओढत होत्या. मग मी माझे पंख म्हणून पांघरूनच ठेवले होते. स्वप्न होतं होय ते. काय सुंदर स्वप्न होतं. स्वप्नात मी खरोखरच पक्षी झाले होते. फांदीवरून पडण्याची थोडी भीती वाटत होती खरी, पण पंख असल्यामुळे घाबरायचे काही कारण नव्हतं. पण आमच्या आईसाहेबांनी आम्हाला संपूर्ण स्वप्नाचा लाभच घेऊ दिला नाही. शिवाय माझ्या वर्गातल्या मैत्रिणी, अहो म्हणजे मी पक्षी झाले तर असा निबंध लिहिणाऱ्या माझ्या वर्गातल्या सगळ्या मैत्रिणी मी निळ्या आकाशात उडत उडत जाताना उडत उडत भेटल्या असत्या. जाऊ दे, असतं एकेकांचं नशीब. पण ह्या रविवारी आमच्या नशिबात झोप नव्हती, एवढं खरं. यानंतर पुढची नाट्यछटा सादर करणार आहे समीक्षा क्षीरसागर. आमच्या समीक्षाला खरं तर अभ्यास करायचा आहे, पण तिला कुणी अभ्यासच करू देत नाही. ती पुस्तकं वह्या घेऊन बसली आहे खरी, पण अनेक अडचणी तिला त्रास देत आहेत. पाहूया तिचा अभ्यास होतो का ते. अभ्यास करायचा आहे मला, इयत्ता 6वी ब. कमे, ए कमे, अगं ए कमे, तुझ्या कानात काही बोळे घातलेत का कानाचे पडदे फाटलेत? कधीपासून झालं तुझ्या नावानं हाका मारत आहे? हे बघ, माझं तेवढं दप्तर दे इकडे. आणणार नाही? शर्त झाली बाई. अगं मोठ्या बहिणीला असं उलट उत्तर देणं शोभतं का? आण लवकर दप्तर, अभ्यास करायचा आहे मला. काय म्हणालीस? लवकर उठायचे होतेस? छान. आणि रात्री 9, 9:30 पर्यंत जागरण केले ते? किती अभ्यास केला. कवितेच्या 2 ओळी पाठ केल्या, शुद्ध लेखनाच्या 4 ओळी लिहिल्या आणि गणित केली. आता एकही आलं नाही, त्याला मी तरी काय करणार. पण प्रयत्न केला. झालंच तरी घोड्याचं चित्र काढलं. काय तू पाहिलंस? मग घोडा गाढवासारखा दिसतोय? दिसू दे. किती अभ्यास केला म्हणून उठायला 8 वाजले. आण लवकर दप्तर, अभ्यास करायचा आहे मला. कोणता बरं करावा अभ्यास? स्पेलिंग पाठ करायला सांगितलेत नाही का ग? करूया सुरू. आरेटी रॅट, रॅट म्हणजे उंदीर. आरेटी रॅट, रॅट म्हणजे उंदीर. रॅट म्हणजे उंदीर, रॅट म्हणजे उंदीर. अगं एकंबे, अगं एकमे, मी उंदीर म्हणत असं ना, तू मांजर कशाला मध्ये आणलीस? माझी उंदर पळून जातील ना. घेऊन जा हे मांजर. काय म्हणालीस? मांजर नव्हे, कॅट. बरं बाई, घेऊन जा हा कॅट. बरं, काय म्हणत होते बर मी? कॅट म्हणजे उंदीर, कॅट म्हणजे उंदीर, कॅट म्हणजे उंदीर. अगाई मेले, काहीतरी पडलं माझ्या डोक्यात. काय पडलं म्हणून काय विचारतोस रे दादा? तुझीच तर बॅट पडली माझ्या डोक्यात. अशी ठेवतात होय रे? आता काय होतोय अभ्यास दगडाचा? जाऊ दे. काय म्हणत होते बर मी? बॅट म्हणजे उंदीर, बॅट म्हणजे उंदीर, बॅट म्हणजे उंदीर. हसायला काय झाले रे दादा? तुला काय? अभ्यास तर करायचा आहे मला. हो, माझीच चूक झाली नाही का? कॅट म्हणजे उंदीर, कॅट म्हणजे उंदीर. अगं एकमे, हे रॅट कॅटचं लक्षात ठेवलं. एक सोपी युक्ती सुचली बघ. तुला रॅट कॅटचं गाणं माहिती आहे का ग? नाही? ऐक. आरेटी रॅट, रॅट माने चूहा, CAT कॅट,
कैट माने बिल्ली, RAT रैट, रैट माने चूहा, CAT कॅट, कॅट माने बिल्ली. सिनेमा किती चांगला असतो नाही का ग? परवा आपण तो राम सेतू पाहिला, किती छान होतं ते सगळं. जाऊ दे, अभ्यास करायचा आहे मला. जाऊ दे, अभ्यास करायचा आहे मला. कोण आला आणखीन? अय्या, साक्षी आली होय, छान. ये ये ये. अगं तू अशी उभी का? बैस ना. आई, अगं आई, अगं साक्षी आली आहे, काहीतरी खायला करून दे ना. मी येऊ म्हणतेस? अगं मी कशी येऊ? अभ्यास करायचा आहे ना मला, अभ्यास करायचा आहे ना मला. अगं एकम आहे, तुझे कान काही तपासलेच पाहिजे का? जा, आईने केलेला खाऊ घेऊन ये. नाही आणणार? कमाल झाली बाई. काय म्हणालीस? मी काय उद्योग करीत नाही? छान. आणि हा माझा अभ्यास काय लहान उद्योग आहे वाटतं. धन्यवाद. यापुढील नाट्यछटा प्रणव भोळे सादर करीत आहे. प्रणव भोळे आमच्या शाळेतलं एक अष्टपैलू व्यक्तिमत्व. खोड्या, दंगा, मस्ती यात अगदी पट आहेत. जरा अभिनयाची आवड पण त्यांना गची बाधा झाली बरं का. आपण म्हणजे कुणीतरी ग्रेट आहोत आणि बाकीची सारी छाटछूट असं वाटतंय त्यांना. म्हणून तर त्यांचं म्हणणं आहे, बोलवणं आल्याशिवाय नाही. सांगू तरी आता किती जणांना येतो तो हेच विचारतो. असतील 4 नाही 56 नोटिसा निघाल्या असतील. करायचं आहेस काय मला त्यांच्याशी? त्यांना जायचं असेल तर जावं खुशाल. मी थोडा जातो तसा. माझं काय अडलं आहे? आपापलेली 4 पोरं गोळा करा आणि हवं ते करा म्हणावं. नाही सगळ्या गॅदरिंगच्या नाटकाचा पट्ट्या बोर्ड झाला तर नाव कशाला? अरे जा रे, मोठ्या शाळेचा मला अभिमान सांगतोय. आम्हाला तेवढा अभिमान असावा. आणि शाळेला तिने हवा तसा आम्हाला लाथाडावं काय? अलबत नाहीच भागाचं नुसतं नोटिशीनं. काही थोडी वर्ष काम नाही केलेली मी, ती पुन्हा अशी तशी. 4थीत आल्याबरोबर धडाक्याला काम, सारख्या टाळ्या. 30 तर दुसऱ्या वर्षी पुढं 5वीत येताच अश्वत्थाम्याचे काम. जो काही त्यात माझा आवाज लागला तसा आवाज एकाचाही लागला असेल तर शपथ. आणि 6वीत संभाजीचं काम. वा, त्या वर्षी तर किती जणांनी आत सांगितलं की तुझं काम छान झालं. पुढं दुसऱ्या वर्षी 7वीत धुंडीराजाचं काम. 7वीत आल्यावर पहिल्यांदा 7वीत एका मुलाला चांगलं दिलेलं, पण त्याचं काढून मुद्दाम मला दिलं. नाटक पाहिलं कोणी अधिकारी आला होता. त्यानं काम पाहून तोंडात बोट घातलं, म्हणाला सगळं जास्त कळत झाला गेल्या वर्षी. माझं खलनायकाचं काम पाहून लोक इतके चिडले की एकोणा चक्क धोंडा मारला स्टेजवर. तेव्हा बोला आता इतका तिथं माझा अनुभव आणि दर्जा वाढलेला तिथं असल्या फसक्या पुसक्या नोटीसनं. आणि मी साफ नाही जायचं तसा. मी गुरुजींचं जर एवढा इट आहे, सांगितलं ना, गुरुजींचं जर एवढा इट आहे तर साफ यायचं नाही मी बोलावून आल्याशिवाय. पुढची नाट्यछटा घेऊन येत आहे सई गुंड. मंडळी, आपल्याकडची शेती म्हणजे जरा अवघडच. पाऊस, पाणी, वारा, वादळ या सगळ्याचीच अनिश्चितता. मग शेतकऱ्यांनी कोणावर विसंबून राहायचं? प्रदूषणामुळे पर्यावरणाचा समतोल ढसळला आणि बळीराजाचं जीवन आणखी खडतर झालं. इयत्ता 5वी ब ची कुमारी सई गुंड शेतकऱ्याच्या जगण्याची भीषणता दाखवत आहे तिच्या नाट्यछटेतून. अगं ही पोरं झोपेतून कवा उठायची? मी चालले बराणाकडं, आता मला उशीर आलाय. अहो धनी, जरा भाकर तुडा खावा की. शेतात लाईट यायचा टाइम झालाय.
लेकरं कवाच्यानं झोपलीत, उठव ना त्यांना आता. त्यांना शाळेला कॉलेज जायचं असतं की. अहो धनी, आपलं पोरग म्हणतंय की कॉलेज बिलेज जाणार नाही म्हणतंय बघा. त्याच्या वर्गातल्या पोराकडं नवे दप्तर, कपडे, गाड्या, आणि मला काहीच नाही म्हणतंय बघा. मी तुझ्या बाची भाकरी घेऊन निघते शेताकर. घरातलं तेवढंच काम बर काम आहे. राजा ललकारी अशी दे, हाक दिली साध मला दे. ओ राजा ललकारी अशी दे. बया धनी, कवाची उपासाला माय. चला बरं भाकर तुला खाऊन घ्या. धनी, यंदा आपला कांदा लईच भारी आले बघा. आपल्या बी यंदा कांद्यावर सोनीच्या नाचा बारून देऊ. अहो गण्याला कॉलेजात जायला नव दप्तर, कपडे, गाड्या, आणि पैसे उरलं तर सावकार गुण माझं दागिने सोडणू. मग बया धनी, तर तुम्ही कांद्याला पाणी द्या, तर मी सावकारकडे जाऊन येते. ते मी काय म्हणते ते बघते. तर देवा, माझ्या डोक्यावर किती कर्ज व्हायले, कसं करू? सावकार, अहो सावकार, हाव का घरी? हे बघा सावकार, आमचा कांदा यंदा लईच भरायला बघा. आमच्या कांद्याला कुणाला दृष्टी लागली की माय? हे बघा सावकार, आमची सगळी जमीन तुमच्याकडे घाण ठेवलाय, हे तर तुम्हाला माहितीच आहे. माझं एक काम तुमच्याकडं, माझा कांदा यंदा लईच भरायला बघा. तर मी म्हणते यंदा कांद्यावर सोनीच्या नाचा भरून द्यावा का? त्यासाठी काही पैसे द्याल का आम्हाला? तुमची हाय तरी कोण हो? माझ्या कांद्याचे चांगले पैसे होतात बघा. सावकार, तुमच्या भरोशावर मी सोनीला स्थळ बघायला सुरुवात करते. अहो धनी, उद्या आपल्या पोरीला बघायला पाहुणे येणार. घरात पोहे बी नाहीत. आता फक्त चहा करू, आणि जर त्यांना आपली पोरगी आवडली तर मग कांदा पोहे करू. या या या, बसा सोयरे. आपल्या सोयीला बोलव, बघू दे त्यांना. चहा दे सगळ्यांना. अहो सोयरे, तुमच्याशी तिकलाशिवार कसा आहे? आमचा कांदा यंदा लईच भारी आलाय बघा. अहो धनी, आपली सोयऱ्याला पसंतच पडते बघा. सोयरे जे म्हणतील ते देऊ, पण यंदा लग्नाचं भरून द्यायचंच, कारण पोरग लय गुन्हे आहे. फक्त त्याने आपल्या सुखात ठेवेल म्हणजे झालं. म्हणजे सोयरे बी खुश आणि नवरदेव बी खुश म्हणताल ना. सोने, आता मी सोयऱ्याला वाटलून आले. आता राण्याकडे जाते. पावसामुळं 4 दिवस राण्याकडे झालाच झालाय माय. लईच पाऊस झालाय बघ. माझा जीव तर लईच धकधुक करायला बघ. माझ्या कांद्याचे चांगले पैसे झाले तर मी बक्कल खर्च करेन. आता आलंय माय माझ्या शेतीवर. अरे देवा, आता मी कसं करू? पावसानं सगळा कांदा गेला की आता माझ्या संसाराचं कसं व्हायचं? यंदा सोनीच लगीन करायचं होतं. पोराला कॉलेजात जायला नव दप्तर, कपडे, गाड्या, सावकार गुण, माझं सोनं बी आणायचं होतं. आता समज गेलं. माझी वाट लागली देवा. आता मी कसं जगू? या जगण्यात काही अर्थ नाही. ह्या सरकारची तिथं यायची नाही. आमची पोरं केवढी शिकतात, मार घेतात, तरी त्यांना नोकऱ्या नाहीत. तू शिपाई हो, पण तू शेतकरी हो नको रे बाबा. तू शिपाई हो, पण तू शेतकरी हो नको रे बाबा. आता माझ्याकडे काहीच पर्याय उरला नाही. लेकरांनो, तुम्ही सुखी राहा, शिक्षण घ्या, मोठे व्हा, एवढेच सांगते. हे राम. यापुढील नाट्यछटा शिवकन्या कुरूप खेळ सादरीकरण करणार आहे. मंडळी, सध्या शहराकडे मोठ्या मोठ्या इमारती आणि भराभर धावणाऱ्या गाड्या पाहिल्या की शहराकडे जाण्याचा मानस दिसतो. परंतु अशा मोठमोठ्या शहरात चौक चौकात पोटासाठी भीक मागणारे छोटे छोटे मुले मुली कधी पाहिले का तुम्ही? आज आपल्याकडे त्यांच्यापैकी एक आली आहे. मोठ्या हिमतीने ती आपल्याशी संवाद साधणार आहे. बघूया जरा तिचंही आयुष्य. इयत्ता 9वीची शिवकन्या कुरूप खेळ सादर करत आहे मग चमेली गजरेवाली.
मैं चमेली गजरे वाली आप लोगों के सामने कुछ बोलने के लिए आई है। मुझे लगा था इतना पब्लिक देख के मैं डर जाएगी, पर सच्ची बताऊँ मेरे को बिल्कुल डर नहीं लग रहा। मैं चांदवाड़ी के सिग्नल पर गजरा बेचती है, मेरी माँ ने मुझे सिखाया, लेकिन अब माँ नहीं है। मैं मेरी 2 बहनों और एक भाई के साथ सिग्नल पर बैठती है। मेरी एक बहन नींबू मिर्ची बेचती है तो दूसरी बहन कभी गजरा बेचती है तो कभी छोटे भाई को लेके भीख मांगती है। कभी दिन का 50 रुपये छूटता है तो कभी 15 रुपये मिलना भी मुश्किल हो जाता है। धंधे के हिसाब से रोज का थोड़ा भाई दादा को देना पड़ता है। मेरा बाप ब्रिज के नीचे पी के पड़ा रहता है, अगर पिया नहीं होता तो भी कभी नींबू मिर्ची बेचता है तो कभी भीख मांगता है। अभी आप लोग के सर साहब ने बोला ना तेरी लाइफ के बारे में बता, यही है मेरी जिंदगी सिग्नल और ब्रिज के बीच की। अच्छी है, हम सब मज़ा करते हैं, मीना पमी रमीला सुजा चांद मैं और भी बच्चे हैं, अपने दोस्त लगे हैं, चौपाटी जाते हैं, पैसे होंगे तो भेल खाते हैं, चाय पीते हैं, खेलते हैं। हाँ काम भी बहुत करते हैं। हाँ काम नहीं करेंगे तो उस दिन का खाना ही नहीं मिलेगा, काम से छुट्टी नहीं मिलती। सबसे मैं बड़ी हूँ, सुमी मुझसे बड़ी है लेकिन वो हम में नहीं रहती। सिग्नल पर बैठती हूँ तो गाड़ी में आप जैसे बच्चों को देखती हूँ, रास्ता क्रॉस करके स्कूल का ड्रेस पहन के चलने वाले बच्चे दिखाई देते हैं, पीछे की बिल्डिंग के नीचे फुटबॉल खेलते हुए बच्चे दिखाई देते हैं, उधर चौपटी में अपने अपने माँ बाप को लेके रेत में घर बनाते बच्चे दिखाई देते हैं। क्या मेरे बहनों की, मेरे भाई की, दोस्तों की जिंदगी कभी वैसी नहीं होगी क्या? कभी लगता है मैं भी सब मस्त स्कूल का ड्रेस पहन के स्कूल जाऊंगी, आप लटकाते हो ना वैसा वाला स्कूल बैग लटकाऊंगी। कभी लगता है मेरा बाप दिवाली को मेरे लिए पटाखे लाएगा, अच्छा सा ड्रेस लाएगा, लेकिन मैं जानती हूँ ऐसा कुछ भी नहीं होगा। मैं होएगी तो मेरी माँ जैसी होएगी, वैसा ही काम करेगी और खास खास के काम करते करते वैसा ही मरेगी सरकारी अस्पताल में। मेरा बाप ब्रिज के नीचे मरेगा, मेरा भाई मेरे बाप जैसा बनेगा, मेरी छोटी बहन मेरी जगह लेगी, वही सब चलता रहेगा, कुछ भी नहीं बदलेगा। सर साहब ने आज बुलाया, अच्छा लगा, स्कूल अंदर से देखने को मिली, कितनी बड़ी है। लेकिन सर साहब ने बोला हमारे बच्चे तुम्हारी तरह गरीब है, झोपड़ों में बस्तियों में रहते हैं, पर सच्ची बताऊँ आप मुझसे बहुत अच्छे हैं। आपके घर में एक माँ होगी, एक बाप होगा, ये स्कूल में दोस्त लोग होंगे, ये घर होगा, एक टाइम का खाना मिलता होगा। सचमुच इतना बहुत होता है, आपको मालूम नहीं, लेकिन आपके पास बहुत कुछ है। इतना ही बोलूँगी। कभी रास्ते पर हम जैसे बच्चे दिखाई दे तो हर बार सोचिए आप कितने अच्छे हैं। सिग्नल पर कोई भी पेपर गजरा किताबें कुछ भी बेचता हुआ दिखाई दे तो उन्हें गालियाँ ना देना। लोग कुछ भी बोलते हैं, हमारा तो पेट है साहब, इस धंधे पर बेचना पड़ता है, थोड़ा समझ लीजिए। शौक से तो कोई गजरा नहीं बेचता होगा ना। हम रास्ते पर रहते हैं, हमारे सामने की दुनिया अलग है, गाड़ियों की, ऊंचे ऊंचे मकानों की, खुशियों की। उन्हें मेरे जैसी मत बनाइए। मैं मेरी दुनिया आपके जैसे बनाना चाहती हूँ, आप आपकी दुनिया मेरी जैसी मत बनाइए। वैसे मुझ में कुछ अच्छी बातें भी है। यहाँ मैं गजरा घर से ही बनाती है और सिग्नल पर सबसे ज़्यादा गजरे मेरे ही जाते वही मुझे रानी मुखर्जी की एक्टिंग भी अच्छी आती है। यहाँ वैसे अच्छी बातें कम है, लेकिन है। सर साहब इतना बस, मैं क्या चपड़ चपड़ बोल गई। वो क्या है, फर्स्ट टाइम है ना, अब जाकर सबको बोलेगी। स्कूल में जाके इतने बच्चों के सामने मैंने भाषण दिया करके, भूलना नहीं है मुझे, चलती है। अच्छा लगा, सचमुच चलती है। पुढची नाट्यछटा सादर करणार आहे चिरंजीव दीपक ठोंबरे।
आता मात्र आपल्यासमोर येणार आहेत एक अत्यंत श्रीमंत शेठजी. त्यांची स्वतःची कंपनी आहे. त्या कंपनीचे नाव आहे घेला अँड घेला सन्स. एक मोठे उद्योगपती. ते आलेत एका कॉलेजमध्ये क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने. त्यांना कॉलेजने पाहुणे म्हणून बोलवलंय. पाहूया त्यांना आणि जरा ऐकूया कैफियत. इयत्ता 8वीचा चिरंजीव दीपक ठोंबरे सादर करीत आहे घेला शेठ. हे 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 लोक कशाला धावते कळते नाही. शाला आम्ही लोक स्पॉन्सर करते तरी पण झाला काय की पोर आलो आली पैसा मागायला. मी म्हणाला कसला पैसा. पोर आलो की एकदम होशियार बोली शेठजी तुम्ही एवढा मोठा बिझनेसमॅन. हे खरा चौकशी एकदम बिझनेसमॅन बी आहे आणि मोठा बी आहे आणि मी शेठजी बी आहे. तर पोरा लोक बोलते तर त्यात चूक काय नाही. तर पोरा लोक बोलले कॉलेजमध्ये फंक्शन आहे त्याच्या स्पॉन्सरशिप आम्ही लोक बोलले. जे मोठे मोठे लोक असतात ना त्याकडेच मागतात फक्त. मी म्हणाला शाला ते पण खराच आहे. गेला आणि सन्स केवढी मोठी आहे मोठा बिझनेस आहे. तर पोराला खोटा कशाला बोलतील. तसा माझ्या हातनं पैसा निघते नाही पण पोरा लग्ने पाहिला आणि माझा जुना दिवस आठवला. शाला चांगला मार्क मिळाला तर मी पण नसते का गेला कॉलेजमध्ये. 10वी नंतर बापाने चिटकून टाकलं दुकानामध्ये. त्याच्या काय नाही ते बिझनेस आपल्या रगतमध्ये आहे. पण ते पोराला असे फिरताना मजा करताना पाहते ना तर वाटतं सला ते दिवस पण आपल्या आयुष्यामध्ये यायला पाहिजे होते. जाऊ दे अशा पण तो परीक्षा आणि तो अभ्यास आपल्याला काय बोलते बस की बात नाही. पण आपला बिझनेस मोठा हे खरा. तर पोरांना बोलला हे घेला शेठकडून पैसे काढणे मुश्किल पण शाला जुन्या दिवसाची याद करून दिला तुम्हाला गाना पैसा. पण घेला आणि घेला काय मिळेल. पोरा लोक एकदम होशियार बोलली शेठजी लावून टाका जाहिराती. हे तर असे झाले जाहिरात आमची बोर्ड लागला आमच्या. मग हे पोरा पोरी बोलवायला आली. म्हणली शेठजी यावा तुम्ही. हे तर म्हणून आम्ही या कॉलेजमध्ये गेला. चौकस शकला बोर्ड चमकते समजा काय ते शायनिंग. हे कॉलेजमध्ये त्या पोरा लोकचे फुटबॉलची मॅच आहे त्याच्या स्पॉन्सरशिप आम्ही लोक होऊन जाऊ दे. पण हे समजे एका बॉल मागे धावते. शाला हे बरोबर नाही. शाला एक तर धावायचंच कशाला आणि आधी बोलते तर एकेका पोराला एक बॉल नसतं का दिला. हर बॉलवर घ्यायला लावून कसली जाहिरात झाली असती. चकस एकदम हे 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 हे. हां शांत. हां यानंतर पुढची नाट्यछटा सादर करणार आहे सायली उबाळे. मंडळी कुमारवय अत्यंत तरल संवेदनशील असतं. या वयात अनेक गोष्टी करायला आणि शिकायला मिळाल्या की भविष्य उज्ज्वल होण्याचे अनेक मार्ग सापडतात. आमच्या जनकल्याण निवासी विद्यालयात या कुमारांसाठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते. त्यात आमचे विद्यार्थी तर होतेच पण शिवाय भोवतालच्या अनेक शाळेतूनही निवडक विद्यार्थ्यांना आमंत्रित केले होते. अशा बाहेरच्या शाळेतून आलेली एक विद्यार्थिनी सायली उबाळे या नाट्यछटेतून आपले मनोगत व्यक्त करत आहे. शारदेच्या अंगणी. आ
उतरले आकाश पक्षी शारदेच्या अंगणी. आहा, किती छान वाटतं नाही म्हणताना सुद्धा. जणू मलाच असे पंख आलेत आणि मीच विहरत विहरत निळ्या 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 आकाशातून सुंदर अति सुंदर प्रदेशात हो हो शारदेच्या अंगणात उतरली. खरंच किती विलोभनीय अनुभव होता तो, अविस्मरणीय. आजही त्या दिवसाची आठवण आली की शहारून जाते मी, मोहरून जाते अगदी. स्वप्नच होतं ते, सत्यात आलेलं. त्याच्या खुणा आहेत ना माझ्याजवळ, अशा जपून ठेवणार आहे मी त्या. हे काय माझं ओळखपत्र, तेजसही गट, पु ल देशपांडे कक्ष. दिवसभर हा बिल्ला छातीवर लावून मिरवला होता मी त्या जनकल्याण निवासी विद्यालयात. आणि ही वही शाळेत नोंदणी केली की लगेच मिळाली होती आम्हाला. या वहीचं पान आणि पान वाचून काढलं होतं मी. मुखपृष्ठ मलपृष्ठ, हे आनंदी गाणे हे आनंदी गाणे, उतरले आकाश पक्षी शारदेच्या अंगणी, अशी सुंदर सुंदर गीतं होती. आणि हा कल्पक स्पर्धेचा चार्ट. दुपारी झाल्या स्पर्धा, एकदम धम्माल. स्पर्धेत भाग घेण्यासाठी आणि स्पर्धेचा शिक्का मिळवण्यासाठी प्रत्येक जण आपल्याच धुंदीत शाळाभर फिरत होता. कुणाचं कुणाकडे लक्ष नव्हतं. मग स्पर्धा क्रमांक 8, कधी 9 आणि कधी 10. किती मज्जा आली होती. मलाही या स्पर्धेत 19 गुण मिळाले. त्याचं बक्षीसही मिळालं. घरी गेल्यावर हे बक्षीस मी दादाला दाखवलं. त्याला सुद्धा खूप आवडलं हे बक्षीस. आईबाबांनी तर माझं कौतुकच केलं. आणि हे गोष्टीचं पुस्तक संमेलनाची आठवण म्हणून सगळ्यात शेवटी दिलं होतं आम्हाला. कितीदा वाचलं मी हे, आणि शाळेत मित्रमैत्रिणींना सुद्धा दाखवलं. हे सगळं आहे ना माझ्याजवळ. म्हणून तर तो मोरपंखी फुलपंखी अतिशय सुंदर दिवस स्वप्नवत असूनही स्वप्न नव्हतं याची साक्ष पडते. खरंच तो मोरपंखी दिवस आला होता माझ्या आयुष्यात. 8 ऑक्टोबर 2023 त्या जनकल्याण निवासी विद्यालयात कुमार साहित्य संमेलन भरलं होतं. आणि त्याआधी तिथले शिक्षक आमच्या शाळेत येऊन छान मेळावा घेऊन गेले होते. आणि त्याच तर मेळाव्यात ठरलं होतं की संमेलनाला जायचं आहे. मग आम्ही संमेलनाला गेलो. तिथे एक मॅडम पण होत्या. त्यांनी हसून स्वागत केलं माझं आणि मला बसायला सांगितलं. तेवढ्यात एका विद्यार्थ्याने समोसा आणून दिला. अरे वा, समोसा तर अगदी माझ्या आवडीचाच. सगळेजण समोसाचा आस्वाद घेत होते. आणि मग मीही. हळूहळू वर्ग भरू लागला आणि आम्हाला उद्घाटनाच्या सूचना आल्या. आम्ही सगळेजण सभागृहाकडे रवाना झालो. एकदम शिस्तीत 2-2च्या रांगेत. किती प्रशस्त सभागृह होतं ते. एवढं मोठं असूनही अगदी तुडुंब भरलं होतं. सारे कुमार जमले होते संमेलनासाठी. मग एकामागून एक कार्यक्रम संपन्न होत होता. प्रास्ताविक, परिचय, स्वागत, गीत इत्यादी इत्यादी. आणि त्यानंतर आमच्या समोर सुरू झाला एक पोवाडा. त्या शाळेतल्या देशमुख गुरुजींनी आणि इतर विद्यार्थ्यांनी आमच्या समोर असा काही पोवाडा सादर केला की त्यांचं नाव ते. सगळेजण जीवाचा कान करून ऐकत होते. भीती, शंका, उत्साह, धाडस अशा साऱ्या भावनांचा कल्लोळ होत होता. मग ते चालतच राहावं, पाहतच राहावं आणि ऐकतच राहावं असं वाटत होतं. त्यानंतर मग ते चालतच राहावं, पाहतच राहावं आणि ऐकतच राहावं असं वाटत होतं. त्यानंतर पद्मभूषण अशोक कुकडे काकांनी थोडक्यात पण छान मार्गदर्शन केलं. त्यानंतरची 2 सत्र झाली ती अप्रतिम. एक होती काव्यलेखन कार्यशाळा आणि दुसरी होती लेखकांशी गप्पा. तसं तर मला कविता वाचायला खूप आवडतात. मी करते सुद्धा कधी कधी. पण असं कवी कवयित्रींना प्रत्यक्ष पाहता येईल, त्यांना बोलता येईल, कशी होते कविता असं विचारता येईल असे कधी वाटलं नव्हतं. ते त्या दिवशी घडलं. मनातल्या भावना शब्दात मांडत छान कविता सादर करत होत्या त्या कानिटकर जोशी मॅडम. मी तर अगदी डोळे विस्फारून पाहत होते त्यांच्याकडे. किती सुंदर सादरीकरण होतं त्यांचं. शाळा म्हणजे वैतागवाडी, शाळा म्हणजे छमछमछडी, शाळा म्हणजे न संपणाऱ्या अभ्यासाची अगीन गाडी, असं म्हणता म्हणता शाळा बसवते जीवनाची घडी, असं म्हणत शाळेचं महत्त्व त्यांनी मनावर अधोरेखित केलं. त्यानंतर संधी मिळताच मी ही माझी एक सुंदर कविता त्यांना म्हणून दाखवली. मग त्या म्हणाल्या, किती छान लिहितेस, लिहित राहा. सगळ्यांनी माझ्यासाठी टाळ्या वाजवल्या. आणि त्यानंतर मौन वाचण्यासाठी आम्हाला एक लेख दिला होता. आणि ज्यांनी हा लेख लिहिला त्या स्वतः संगीताताई बर्वे आमच्यासमोर उभ्या होत्या. मग काय वाटलं, यांनी लिहिलं होय. मग त्यांच्यासोबत प्रश्नांची मैफिलच जमली. अनेकांनी अनेक प्रश्न विचारले. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी हसत आम्हाला दिली. खरंच कवी कवयित्रींना प्रत्यक्ष पाहता येईल, त्यांना बोलता येईल असं वाटलं नव्हतं. ते त्या दिवशी घडलं. स्वप्नामध्ये पाहिलं आम्ही नवलाईचा गाव, स्वप्नामध्ये पाहिलं आम्ही नवलाईचा गाव, वेशीवरती पाटी होती मोठ्यांना मजाव,
असं हे कुमार साहित्य संमेलन मी आयुष्यभर विसरणार नाही आणि ते कधी विसरूही शकणार नाही. कारण यामुळे तर मला कळलं, इवले इवले आज जरी होऊ उद्या मोठे, इवले इवले आज जरी होऊ उद्या मोठे. कथा कविता नाट्यचटानी व्यक्तिमत्व घडते, साहित्याची कास धरुणी होऊ या लिहिते. लिहिता लिहिता आपले जगणे सुंदर ते घडते, लिहिता लिहिता आपले जगणे सुंदर ते घडते, लिहिता लिहिता आपले जगणे सुंदर ते घडते. पुढील सादरीकरण शेवटचे असेल. आपल्या बुद्धी आणि शक्तीच्या जोरावर गेली अनेक वर्षे माणूस या पृथ्वीवर राज्य करीत आहे. भौतिक प्रगती करण्याच्या लालसेने तो इतका काही झपाटला आहे की त्याला पर्यावरणाचे भानच राहिले नाही. हे भान जागृत करून देण्यासाठी आणि आपल्याला वेळीच सावध करण्यासाठी आपल्यासमोर नाट्यछटा घेऊन येत आहे इयत्ता 8वी ब चा सिद्धार्थ मरे. निसर्ग आपल्या साथी, त्याचे रक्षण आपल्या हाती. अरे अरे नको ना, नको 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 म्हणा. हो, सगळ्यांनीच नको म्हणा. छे, कोणी एक ऐकेल तर शपथ कसं सांगायचं तुम्हाला. अरे ही जी सुंदरा दिसते ते सुंदरा नाहीच आहे मुळी. तिच्या दिसण्यावर जाऊ नका, तिच्या वागण्यावर जाऊ नका. ते दिसते तशी नाहीच. बहुरूपी आहे, बहुरूपी. त्या शूर्पणखेसारखी. मुळात अत्यंत कुरूप, अतिशय घातक व सर्वनाश करू इच्छिणारी शूर्पणखा. पण ती राम लक्ष्मणासमोर आली ते अत्यंत सुंदर मोहक रूप घेऊन. पण नाहीच बोलले राम लक्ष्मण तिच्या दिसण्या बोलण्याला. आपण हे त्या रामाचे वंशज ना, मग ओळखा नाही या आधुनिक शूर्पणखेला. वेळच ओळखा, नाहीतर जर ती डोईजड झाली तर हाहाकार होईल, सर्वनाश होईल, सर्वनाश. कोण? अहो कोण म्हणून काय विचारता? तीच ती प्लास्टिकची पिशवी. हो हो, हेच ते प्लास्टिक. अहो आत्ता म्हणजे अगदी 100-1 वर्षापूर्वी या प्लास्टिकचा शोध लागला म्हणजे अहो लावला. 1907 मध्ये बेल्जियममधील एक रसायनशास्त्रज्ञ लिओ बॅकलँडने पूर्णपणे सिंथेटिक प्लास्टिक तयार केले. माणसाला कळत नाही म्हणून तो या घटनेला प्लास्टिक क्रांती घडली असे म्हणतो. पण हे प्लास्टिक म्हणजे महिषासूर आहे, महिषासूर. एक दिवस हे आपला, हो हो आपला म्हणजे तुमचा, माझाच नव्हे, केवळ त्या पृथ्वीचाही नाश करेल, सर्वनाश करेल, सर्वनाश. जिकडे पाहावं तिकडे प्लास्टिक. स्वयंपाकघरात, बाजारात, दप्तरात, कार्यालयात सगळीकडे प्लास्टिकच प्लास्टिक. स्वयंपाकघरात तर सगळ्या आयाबाया, काकी मावशा स्वस्त आणि मस्त म्हणून प्लास्टिकच्या बरण्या, प्लास्टिकच्या वाट्या, ताटल्या, भांडीकुंडी तर वापरतातच. शिवाय भाजीवाल्याकडून, किराणा दुकानातून मिळेल तेवढे प्लास्टिक गोळा करतच राहतात. पण बायांनो, तुम्हाला माहीत आहे का, हे प्लास्टिक आपल्या आरोग्याला धोका देतं. लोणचे, चटण्या, भाज्या प्लास्टिकच्या भांड्यात ठेवले तर त्याचे कण, हो हो बारीक कण आपल्या पोटात जातात, ज्याने कॅन्सरसारखे आजार बळावतात. बरं भाज्या आणण्यासाठी प्लास्टिक, तसं कचरा फेकायला प्लास्टिकच्या पातळ पिशव्या सर्रास वापरतात. अहो हेच प्लास्टिक त्यातील खाद्यपदार्थामुळे रस्त्यावरचे प्राणी खातात आणि जीवाला मुकतात. फुक्कट मिळतंय म्हणून घरात भरमसाठ प्लास्टिक गोळा करायचं आणि मग त्याचा कचरा म्हणून इथे तिथे फेकून द्यायचं. हेच करताना तुम्ही सगळे. नाही म्हणू नका, नाही म्हणू नका, मला माहीत आहे ना. पण एक सांगू, अहो हे प्लास्टिक संपू म्हणलं तर संपवता येत नाही, कुजू म्हणलं तर कुजत नाही. याला जाळलं तर ते विषारी वायू निर्माण करतं, वर्षानुवर्ष राहिलं तर वातावरणात पसरतं, मातीला नासवतं, मातीचा कस कमी करतं, पाण्यात मिसळलं की पाण्याला प्रदूषित करतं. हा खरोखरी भस्मासूर आहे, भस्मासूर. याला वेळच रोखलं पाहिजेच. याला आवर नाही घातला तर तो पृथ्वीवर राज्य करेल. तो लाखो वर्ष आपल्याला संपवून. काय करता येईल म्हणता? हा आत्ता कसं? अहो ठरवलं तर खूप करता येईल. हाताची 5 बोटं एकत्र आली की त्यांची मूठ तयार होते. दणकट आणि बळकट, एकीचे बळ मिळतेच फळ. तर मंडळी लक्षात ठेवा, प्लास्टिक ही वरवर दिसणारी रूपसुंदरी राक्षसीन आहे. तिचा वापर शक्यतो टाळाच. म्हणजे भाजी, किराणा, छोटी मोठी खरेदी करताना कागदी किंवा कापडी पिशवी बाळगा.
भाजीवाली देऊ लागली तरी प्लास्टिकची पिशवी घेऊ नका, आणि समजा घेतली तरी ती वापरून झाल्यावर इथे तिथे फेकून देऊ नका. प्लास्टिकच्या बाटलीत असे पिशव्याचे प्लास्टिक साठवा, कोमून कोमून गच भरा. पावडरचे डब्बे, तेलाच्या बाटल्या, चॉकलेट, चिप्सचे रॅपर्स, क्रीमच्या डब्या एकत्र साठवून त्याची प्लास्टिक रद्दी विका, म्हणजे ती रिसायकल होण्याच्या योग्य ठिकाणी जाईल. घरात चुकूनही प्लास्टिक विकत आणू नका. किराण्याच्या पिशव्या नीट साठवून पुन्हा किराण्यावाल्याला द्या. संक्रांत, दिवाळी, दसरा, गणपती, महालक्ष्मीच्या सणांना उलन, रंगीत कागद, खरी फुले पाणी यांनी आरास करा. प्लास्टिकला खूप सारे पर्याय आहेत, शोधूया, नक्की सापडतील. यूज अँड थ्रोच्या कागदी वस्तू नाही, पातळ प्लास्टिकचा थर असतो, ती टाळा. कारण आपलाच मोठेपणा. प्लास्टिक नको म्हणा, प्लास्टिकला टाळा. आरोग्य, पर्यावरण सांभाळा. निसर्ग आपला साथी, त्याचे रक्षण आपल्या हाती. नैसर्गिक वस्तूंचा करू स्वीकार, प्लास्टिकचा करू तिरस्कार, प्लास्टिकचा करू तिरस्कार, प्लास्टिकचा करू तिरस्कार. तिन्ही गटाचं सादरीकरण या ठिकाणी झालेलं आहे.